नमस्कार. आनंदीने खूपच टोकाचा विचार केलेला असतो. रात्रीच्या वेळेला सगळेजण झोपलेले असताना ती युगंधरच्या खोलीमध्ये जाते आणि युगंधरला म्हणत असते, आपलं लग्न जर का तुमच्या आणि मुलांच्या नात्यामध्ये दुरावा आणत असेल तर मात्र मला इथे राहायचं नाही. मी हे घर सोडून कायमची निघून जाते. तुम्ही सर्वांनी सुखात राहावं एवढीच माझी इच्छा आहे. आणि ती तिथे पाया पडते आणि ती तिथून निघून जात असते. आनंदीच्या डोळ्यात खूपच पाणी असतं. ती खूपच रडत असते. ती जात असताना तिचा पदर मात्र तुळशीवरती पडतो आणि त्यावेळेला आनंदी पाठी वळून बघते तर तिथे पृथ्वी, प्रांजल आणि मिताली उभे असतात. त्यावेळेला पृथ्वी आनंदीला बोलतो, आनंदी, एवढ्या लवकर हार मानलीस? त्यावेळेला आनंदी बोलते, पृथ्वी, तू तू इथे काय करतोस? त्यावेळेला पृथ्वी बोलतो, आनंदी, तू कुठे चाललीस एवढ्या रात्री? त्यावेळेला आनंदी बोलते, पृथ्वी, मालक साहेब मला घटस्फोट देणार नाहीत कारण मी त्यांची जबाबदारी आहे. पण मला तुमच्यावरती ओझं बनून राहायची गरज वाटत नाही. म्हणूनच मी हे घर सोडून जायचा निर्णय घेतलाय. तेव्हा लगेच मिताली बोलते, एवढ्या लवकर हार कशी काय मानू शकतेस? तू तू आमच्या आईसारखी नाहीच आहेस आनंदी. अगं तू भित्री आहेस, भित्री, एक नंबरची. त्यावेळेला लगेच मोठ्यानी आनंदी बोलते, मिताली, पृथ्वी आणि प्रांजल, मी तुमच्यासाठी हा निर्णय घेतलाय. तुमच्यामध्ये आणि तुमच्या वडिलांमध्ये कधीच दुरावा येऊ नये यासाठी मी निर्णय घेतलाय. त्यावेळेला पृथ्वी बोलतो, तू गेल्याने आमच्या वडिलांमधला आणि आमचा मधला दुरावा कायमचा कमी होईल असं तुला वाटतंय का? हे बघ आनंदी, रागाच्या भरात आम्ही तुला खूप काही बोललो, पण आमचे डोळे मात्र माई आणि बापूंनी चांगलेच उघडले. त्यांनी आमची काल रात्री कान उघडणी केली आणि तेव्हा मात्र सगळं काही स्पष्ट लख्ख आमच्या समोर उभं राहिलं. आनंदी, आम्ही तुला मनापासून स्वीकारलंय. तुला इथून जायची कुठेही गरज नाही. त्यावेळेला आनंदी बोलते, पृथ्वी, खरंच? पृथ्वी, मी खरंच सांगते, मालक साहेब आणि आमच्यामध्ये काहीच नातं नाहीये. खरंच सांगते, माझ्यावरती विश्वास ठेवा. त्यावेळेला पृथ्वी बोलतो, आनंदी, यापुढे असं राहायची गरज नाही. आनंदी, तुम्ही सगळ्यांनीच खुश राहावं एवढीच माझी इच्छा आहे. त्यावेळेला आनंदी बोलते, पृथ्वी, प्रांजल, मिताली, तुमचा जर का हा निर्णय असेल तर मी या घरात पुन्हा राहायला तयार आहे. तेव्हा मात्र पृथ्वी बोलतो, राहायला तयार आहे म्हणजे हे घर तुझं आहे आनंदी, आणि तू या घरातून कुठेही जाणार नाहीस. तू जर का या घरात असशील तरच या घराचा आनंद टिकून राहील. तेव्हा मात्र आनंदीला खूपच बरं वाटतं आणि आनंदी घरामध्ये पुन्हा आलेली असते. इकडे सकाळी सकाळी पृथ्वी, मिताली आणि प्रांजल ब्रेकफास्टसाठी खाली आलेले असतात. ते बघून लगेच युगंधर मोठ्याने बोलतो, अरे वा, आज सगळेजण एकत्र. त्यावेळेला विद्याधर मोठ्याने बोलतो, पृथ्वी, अरे तुम्हाला तर तुमच्या बापाचा चेहरा सुद्धा पाहायचा नव्हता ना, मग तुम्ही इथं कसं काय आलात? त्यावेळेला लगेच पृथ्वी बोलतो, काका प्लीज, आता गोष्टी वाढवू नकोस. आणि त्याच वेळेला आनंदी सुद्धा तिथे आलेली असते. आनंदीला बघून सगळेजण अवाक होतात. त्यावेळेला लगेच पृथ्वी आनंदीला बोलतो, आनंदी, मी तुझीच वाट बघत होतो. त्यावेळेला लगेच विद्याधर बोलतो, म्हणजे आता काहीतरी ड्रामा होणार आहे का? नाही, तशी पण मला ड्रामे आवडतातच. पृथ्वी, तुम्हाला या बाईचा खरा चेहरा समजला ना, ते बरंच झालं. आणि आता मात्र कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच नाही. या बाईला आहे ना घराबाहेर काढा तुम्ही. त्यावेळेला लगेच विद्याधर असं बोलताच पृथ्वी बोलतो, आनंदी, आम्ही तुझ्याशी जे काही वागलो, ज्या पद्धतीने तुझ्याशी बोललो ती पद्धत चुकीची होती आणि त्यासाठी आम्ही तुझी माफी मागतो. तेव्हा मात्र विद्याधर आणि शलाकाचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. ती दोघंही चांगली चाट पडलेली असतात. शलाका लगेच बोलते, पृथ्वी, पृथ्वी, काय चालू आहे तुझं? तू आणि यांना माफ केलंस? अरे तू असं कसं काय वागू शकतोस? माझ्या समिधाताईची जागा या माणसाने या पोरीला दिली आणि तू मात्र तिला स्वीकारतोयस. त्यावेळेला लगेच पृथ्वी बोलतो, प्लीज मावशी, तू जरा शांत राहशील का? मावशी प्लीज, तू असा विचारच मनात आणू नकोस.
आणि खरं सांगू का, मला आता हा विचार करायचा नाहीये. त्यावेळेला लगेच युगंधर बोलतो, अरे झालं तरी काय असं की तुम्ही सर्वजण आनंदीचा स्वीकार करायला तयार झालात? त्यावेळेला लगेच बापू म्हणतात, जाऊ देत ना, ज्याचा शेवट गोड त्याचं सर्व काही गोड. त्यावेळेला विद्याधर बोलतो, पृथ्वी पृथ्वी, अरे काय वागताय तुम्ही? अरे तुम्ही या बाईला स्वीकारताय म्हणजे तुमच्या आईचे हक्क विसरताय, कळतंय का तुम्हाला? त्यावेळेला लगेच पृथ्वी बोलतो, बस झालं काका, बस झालं. उगाच आमच्या मनात काही भरवण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि तुमचा हा खोटेपणा ना, मला सगळं काही कळलाय. शलाका मावशी, तू सुद्धा एवढ्या खालच्या थराला जाऊन वागू शकतेस हे मला कधीच वाटलं नव्हतं. तेव्हा शलाका बोलते, पृथ्वी तू तुझ्या मावशीशी बोलतोयस हे लक्षात ठेवा. तेव्हा लगेच पृथ्वी बोलतो, हो मी माझ्या मावशीशी बोलतोय म्हणून तर शांत आहे, नाहीतर एक स्त्री एका स्त्रीच्या बाबतीत एवढं घाणेरडं कसं काय वागू शकते? विद्याधर काकाला तूच मदत केली होतीस ना आनंदीला पळवण्यासाठी. मला सगळं काही कळलंय आणि मला हे सर्व माई आणि बापूंनी सांगितलंय. त्यावेळेला लगेच विद्याधर बोलतो, याचा अर्थ तू यांच्यावरती विश्वास ठेवलास? अरे जरा तरी विचार कर, तू काय बोलतोयस ते? तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? त्यावेळेला लगेच मोठ्यानी युगंधर बोलतो, काय ना विद्याधर, सत्य कधीच लपत नसतं आणि ते बाहेर आल्याशिवाय राहतच नाही. तुम्ही खोट्याच्या आधारावर किती दिवस जगणार होता? तुमचं खोटं त्याने बरोबर अगदी पकडलं. त्यावेळेला लगेच माई बोलते, शलाका, या घरात भांडणं लावण्यापेक्षा या घरातून निघून गेलीस ना तर बरं होईल. जी जी कर्तव्य तू निभवायला पाहिजे होतीस ती जावई म्हणजेच युगंधर आमचा मुलगा म्हणून निभावतोय. तुला मात्र त्याचं काहीच पडलेलं नाही. त्यावेळेला लगेच शलाका बोलते, बस करा माई आणि बापू, तुमचं आता अति होतंय. खरंच तुमच्या या गोष्टींचा आता त्रास व्हायला लागलाय आणि तुम्ही जर का या सर्व गोष्टी बंद केल्यात ना तर बरं होईल. उगाच गोष्टी वाढवू नका. तेव्हा मात्र शलाका तिथून रागाने जात असते. त्यावेळेला पृथ्वी मोठ्याने बोलतो, मावशी थांब. अगं तू कुठे चाललीस? अगं तुला एक सरप्राईज द्यायचंय मला. आणि लगेच तो आनंदीला पकडतो आणि आनंदीला बोलतो, आनंदी ये. आणि तो समिदाची जी खुर्ची असते त्या खुर्चीवरती आनंदीला बसवतो. त्यावेळेला लगेच आनंदी बोलते, पृथ्वी हे काय करतोयस तू? ही समिदाताईंची खुर्ची आहे आणि या खुर्चीवरती बसण्या एवढी माझी लायकी नाही. त्यावेळेला लगेच पृथ्वी बोलतो, आनंदी, अगं आईला सुद्धा हेच पाहिजे म्हणून तुला या जागेवरती मी बसवतोय. आनंदी प्लीज तू असा विचार करू नकोस. आनंदी तू या जागेसाठी अगदी योग्य आहेस. त्यावेळेला आनंदीला युगंधर बोलतो, आनंदी बस त्या जागेवरती तू बस. आनंदी तू काळजी करू नकोस. त्यावेळेला आनंदी बोलते, पण मालक साहेब मला समिदाताईंचा कोणताच मान हिरावून घ्यायचा नाही, त्यांची जागा सुद्धा मला घ्यायची नाहीये. तेव्हा लगेच युगंधर बोलतो, आनंदी तुझ्या मनात समिदाबद्दल किती मान आहे, किती सन्मान आहे हे मी माझ्या डोळ्याने चांगलंच पाहिलंय आणि मी ते ओळखतो सुद्धा. पण आनंदी एक गोष्ट लक्षात ठेव, तू जे जे या घरासाठी करतेस ना ते सर्व समिदाने सुद्धा केलेलं आहे. समिदा सारखीच तू आहेस. खरं सांगायचं तर समिदाची सावली म्हणायला हरकत नाही. तेव्हा पृथ्वी बोलतो, अगदी करेक्ट मिस्टर निंबाळकर, अगदी करेक्ट. त्यावेळेला लगेच आनंदी बोलते, पृथ्वी प्लीज तू जर का मला माफ केलंयस तर तू स्वतःच्या वडिलांना मिस्टर निंबाळकर अशी हाक का मारतोयस? पृथ्वी तुझ्या वडिलांनी कधीच तुमच्या बाबतीत भेदभाव केले नाहीत. आणि खरं सांगू का, तुमचे वडील खूपच चांगले आहेत, त्यांच्याशी असं वागू नका. त्यावेळेला पृथ्वी बोलतो, अगं मस्करी करत होतो ग, तू आता बसणार आहेस का? त्यावेळेला विद्याधर बोलते, पृथ्वी काय डोक्यावर पडलास की काय तू? तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? अरे नको नको, अशा नको त्या गोष्टी करू नको, जरा शांत राहा. त्यावेळेला पृथ्वी विद्याधरच्या अंगावर धावत जातो आणि बोलतो, हात उचलेन असं वागू नकोस काका. आणि शेवटचं सांगतो, आमच्या आईपासून लांब राहायचं. तिच्यावरती तुझी जर काही वाकडी नजर पडली तर मात्र काय करेन ना तुला माहिती नाही. तेव्हा मात्र विद्याधर बोलतो, पृथ्वी मर्यादा सोडून बोलायचं नाही. काय ठरवलंयस काय तू? तुला कळतंय का? तुझा काका आहे मी.
तेव्हा लगेच पृथ्वी बोलतो, काका आहेस ना, मग काका सारखाच राहा. आमच्या आईच्या वाटेला जायचं नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र आनंदीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि आनंदी पृथ्वीला बोलते, पृथ्वी, आज मी खऱ्या अर्थाने या घरची सून झाले. तुम्ही मला आई म्हणून स्वीकारलं, तुम्ही मला आई अशी हाक मारावी अशी माझी इच्छाच नाहीये, पण एक मैत्रीण म्हणून मी तुमच्याशी अगदी प्रेमाने वागूच शकते ना. तेव्हा लगेच पृथ्वी बोलतो, आनंदी आनंदी, नको त्या गोष्टींचा विचार करू नकोस. तू आमच्यासाठी काय आहेस ना हे आम्हाला सांगायची गरजच नाही. आणि आता मात्र लक्षात ठेव आनंदी, कितीही काही झालं तरी सुद्धा आम्ही तुझ्या सोबत आहोत आणि कायम तुझ्या सोबतच राहणार. तेव्हा मात्र आनंदीला खूपच भारी वाटत असतं. त्याच वेळेला लगेच युगंधर पृथ्वीच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि पृथ्वीला बोलतो, पृथ्वी, आज खऱ्या अर्थाने तू माझा मुलगा शोभतोस. त्याच वेळेला लगेच विद्याधर बोलतोय, युगंधर, बस कर आता. अरे किती दिवस ही नाटकं करणार आहेस? मुलांच्या मनावरती राज्य निर्माण करण्यासाठी हे जे काही नाटक रचलंयस ना ते सर्व थांबव, नाहीतर नको ते घडेल. त्यावेळेला युगंधर बोलतो, बस करा विद्याधर, तुझा खेळ समाप्त झालाय. आजपर्यंत मी तुला या घरात राहू दिलं, पण आता मात्र मला तुला या घरात राहू द्यायचं नाही. आत्ताच्या आता तू या घरातून चालतं पडायचंस. त्यावेळेला विद्याधर बोलतो, तू आणि मला या घराच्या बाहेर काढणार? हे घर माझं सुद्धा आहे. त्यावेळेला युगंधर बोलतो, तू विसरतोयस का? स्वतःची सगळी प्रॉपर्टी विकून तू माझ्या घरात येऊन राहिलायस. आता मात्र मी तुला इथे ठेवणार नाही. आणि लाता बुक्का मारत युगंधरने विद्याधरला घराबाहेर ढकललेलं असतं. शलाका तिथेच उभी असते. त्याच वेळेला युगंधर शलाकाला बोलतो, तुझ्या बाबतीत काही वेगळं करायचं आहे का? नाही, असं जर का तुला इथून अपमानित होऊन जायचं असेल ना तर तसं सांग. त्यावेळेला माई बोलते, युगंधर युगंधर, काळजी करू नकोस, मी आहे ना हिला घराबाहेर काढायला. आणि लगेच माई शलाकाचा हात पकडते आणि शलाकाला फरफटत घराबाहेर ढकलते. त्यावेळेला शलाका मोठ्याने ओरडते, युगंधर, सोडणार नाही मी तुला. हे घर संपवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. त्यावेळेला आनंदी मोठ्याने बोलते, शलाका ताई, बस झालं. माझ्या घराकडे वाकड्या नजरेने सुद्धा बघायचं नाही. जर का तसा प्रयत्न केला तर या आनंदी सारखी वाईट कोणीच नाही, लक्षात ठेवायचं. या घरावरती येणारं प्रत्येक संकट मी दाराच्या पलीकडेच परतवून लावेन की नाही बघा. तेव्हा मात्र शलाका बोलते, आनंदी, उगाच नाटकं करू नकोस, तुझी नाटकं बंद कर. आणि आनंदी, हे जे काही तू उडतेस ना ते बंद केलंस ना तर बरं होईल. त्यावेळेला आनंदी बोलते, बस झालं शलाका ताई, बस. अहो किती खालच्या थराला जाऊन वागणार आहात. शलाका ताई, तुमच्या या वागण्याचा खरंच त्रास होतोय. त्यावेळेला लगेच शलाका बोलते, गप्प बसा. आनंदी, मला काही एक बोलायचं नाही. त्यावेळेला लगेच आनंदी बोलते, मी तर काहीच बोलत नाहीये, पण आता मात्र स्वतःला घाबरून राहायचं, कारण माझी तिन्ही मुलं माझ्या सोबत आहेत आणि या घरावरती येणारं संकट आम्ही चौघही परतवून लावणारच. त्यावेळेला पृथ्वी आनंदी जवळ जातो आणि आनंदीला बोलतो, आनंदी, तू आम्हाला माफ केलंस ना? त्यावेळेला आनंदी बोलते, काय बोलतोयस तू पृथ्वी? तुम्हाला मी माफ करणार नाही का? अरे तुम्ही माझ्यासाठी काय आहात मी सांगू शकत नाही. पृथ्वी, आज या घरात मला जो मान सन्मान मिळाला ना तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. मालक साहेबांशी मी लग्न तर केलं, पण या घरात कोणताच मान मला मिळाला नव्हता, पण तुम्ही मात्र मला तो मान मिळवून दिलात. त्यावेळेला युगंधर बोलतो, आनंदी, खरंच मला माफ कर, माझं चुकलं. त्यावेळेला आनंदी बोलते, मालक साहेब, या गोष्टींचा आता विचार करू नका, आता सगळं काही नीटच होणार. त्यावेळेला शिल्पा बोलते, पृथ्वी, प्रांजल, मिताली, तुम्ही या मुलीला आई अशी हाक मारणार? त्यावेळेला लगेच आनंदी बोलते, प्रांजल, मिताली, पृथ्वी, तुम्ही मला आई अशी हाक मारावी अशी माझी इच्छा नाहीये. तुम्ही मला आनंदीच म्हणा, पण आपल्यामध्ये प्रेम असू द्या. त्यावेळेला पृथ्वी बोलतो, खरं सांगू का आनंदी, आम्हाला तुला आई अशी हाक मारायला नक्कीच आवडेल, कारण ज्या ज्या वेळेला आम्हाला गरज होती त्या त्या वेळेला तू आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस.
तेव्हा मात्र युगंधर स्वतःशीच बोलतो, ज्या गोष्टी कधीच घडणार नव्हत्या, ज्या गोष्टींची मला भीती वाटत होती, असं वाटत होतं की घर तुटणार माझं, त्या गोष्टी मात्र या पोरीने अगदी सहजपणे सावरल्या. या पोरांचं मन जिंकलं आणि तिथेच सगळं काही व्यवस्थित झालं. खरंच हिच्यात आहे ना जादू आहे, जादू. त्यावेळेला आनंदी मोठ्याने बोलते, मालक साहेब सगळं काही नीट झालंय, तुम्हाला काळजी करायची गरज नाही मालक साहेब. त्यावेळेला लगेच युगंधर बोलतो, आनंदी हे सर्व तुझ्यामुळे झालं आणि आता मात्र मला कसलीच काळजी नाही. त्यावेळेला माई आणि बापू बोलतात, आनंदी पोरी सगळं जिंकलंस. त्यावेळेला लगेच आनंदी बोलते, बापू माई हे सर्व तुमच्यामुळे झालंय आणि तुमच्यामुळे ह्या सर्व गोष्टी मला परत मिळाल्या, नाहीतर मी तर हे घर सोडून जात होते. तेव्हा मात्र माई बोलते, आनंदी काय बोललीस तू, घर सोडून? त्यावेळेला पृथ्वी बोलते, पण आता ती कुठेही जाणार नाही, आता हा विषय बंद करा आणि आनंदाने राहूया. इकडे विद्याधर मात्र खूपच खवळलेला असतो. तो शलाकाला बोलतो, सगळं काही पाणी फिरलं, त्या पृथ्वीने तर वाटच लावली. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर आनंदी, पृथ्वी, प्रांजल आणि मिताली त्या विद्याधरला पुरून उरतील का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.